हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. मराठी सी-टी-टी मराठी पेडागॉजीचे एकूण 15 क्वेश्चन घेणार आहोत. हे 7वा भाग आहे. याच्या पहिले 6 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. ते पण व्हिडिओ पाहून घ्यावे. चला तर मग सुरुवात करूया. मुलाच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते? याचे उत्तर आहे 2. कुटुंब. व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो? याचे उत्तर आहे 3. व्याकरण अनुवाद पद्धती. भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? याचं उत्तर आहे 4. भाषांतर. मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? याचं उत्तर आहे 2. मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे. इथे थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. इथं आहे विचार लिहून काढण्यास. मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो? याचं उत्तर आहे 4. प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मिक रूपाने वापरता येणे. दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनीच्या उच्चारणात अडचण येते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? याचं उत्तर आहे 2. शिक्षिकेने लहान लहान शब्दाचा आधार घेणे म्हणजे शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे. व्याकरणाच्या नियमावर भर देणे आणि त्यासंबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकविण्याची पद्धत म्हणजे? याचं उत्तर आहे 2. निगमन पद्धती. शिक शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? याचं उत्तर आहे 1. नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून. पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा विकास करण्याचे उदाहरण आहे? याचं उत्तर आहे 3. लेखन. वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल? याचं उत्तर आहे 2. स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने. याचं उत्तर आहे 1. मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते. म्हणजे अर्थात चर्चा आणि उत्सुकता निर्माण करणारे, छाननी करणारे प्रश्न इत्यादी. या प्रकारची तयारी म्हणजे? याचं उत्तर आहे 1. श्रवणपूर्वक उपक्रम. भाषा वर्गात चित्रे, तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही? याचं उत्तर आहे 4. श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. याचं उत्तर आहे 4. रेखांकन. रेखांकन. शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? याचं उत्तर आहे 3. पोर्टफोलिओ.